नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नॅशनल नगर जालना भागात अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर चंदनझिरा पोलिसांची छापेमारी. 5 गोवंशाची सुटका, 1,77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दिनांक 7/8/2026 रोजी पोलीस ठाणे चंदनझिराचे पोलीस निरीक्षक श्री किरण भिडवे यांना गुप्त माहिती मिळाली की गुलशन नगर नॅशनल नगर जालना भागामध्ये गोवंशीय जनावरे आणून त्यांची अवैधरित्या कत्तल करून गोमांस विक्रीला पाठवत आहेत. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक किरण भिडवे यांनी त्यांच्या स्टाफसह मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जाऊन छापा मारला असता तेथे पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम गोवंश जनावरे ताब्यात व कब्जात बाळगून त्याची कत्तल करीत असताना मिळून आले. त्यावरून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 136 किलोग्राम वजनाचे गोमांस जप्त करण्यात आलं असून तेथे त्यांनी एकूण 5 गोवंशीय जनावरे निर्दयतेने निश्चित कालावधीपासून त्यांचा चारा पाण्याची व्यवस्था न करता दोरीने बांधून ठेवलेल्या स्थितीमध्ये मिळून आलेली आहे. त्यांची सुटका करून त्यांना गौशाळेमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. सदर कारवाईमध्ये अवैधरित्या कत्तलखाना चालवत असताना खालील आरोपी मिळून आलेले आहेत. शाहनवाज बुडन कुरेशी वय 36 वर्ष राहणार दाणा बाजार जालना. अरबाज बुडन कुरेशी वय 30 वर्ष राहणार दाणा बाजार जालना. वरील नमूद 2 आरोपितांकडून 1,77,000 रुपयांचा मुद्देमाल ज्यामध्ये 136 किलोग्राम मांस आणि कत्तलखान्यातील कत्तलीचे साहित्य जप्त करण्यात आले असून तेथील कत्तलीसाठी बांधून ठेवलेले 5 लहान मोठे गोवंश जनावरांची सुटका करून त्यांना गौशाळेत दाखल करण्यात आलं असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसंच त्यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्याच्या आधाराने पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किरण भिडवे, देशमाने स्क्वॉड सय्यद मनसूफ वेताळ, राजेंद्र ठाकूर, शिवाजी दमधडे, मदन बहुरे, कृष्णा तंगे, अभिजित वायको, सागर खैरे, राजू पवार, नवनाथ पाटील, सुधाकर ढाकणे यांच्या पथकाने केली आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.